नमस्कार प्रेक्षको. आजची सर्वात मोठी, सर्वात धडकवणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच सर्वसामान्यांच्या आयुष्यात एकच खळबळ उडवून देणारी एक्सक्लुझिव्ह बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहत असलेली ही बातमी तुमच्या रोजच्या जीवनाशी, तुमच्या खिशाशी आणि तुमच्या सुरक्षेशी थेट जोडलेली आहे. जर तुम्ही, तुमच्या घरातील महिला किंवा तुमचे वृद्ध आई-वडील एसटी बसने प्रवास करत असतील, तर आजचा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट पाहिल्याशिवाय घराबाहेर पाऊलही ठेवू नका. अन्यथा तुम्हाला भररस्त्यात प्रचंड अपमानाचा सामना करावा लागू शकतो किंवा थेट पोलिसांच्या कोठडीत जेलची हवा खावी लागू शकते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. राज्यात सध्या निवडणुकांचे वारे अत्यंत वेगाने वाहत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असतानाच या राजकीय गदारोळात सामान्य माणसाच्या गळ्याभोवती फास आवळणारा एक नवा आणि अत्यंत कडक GR एसटी महामंडळाने गुपचूप काढला आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी इतक्या भयंकर पद्धतीने सुरू झाली आहे की संपूर्ण राज्यभरात प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीला जेव्हा एसटी महामंडळाच्या या नव्या धोरणाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती, तेव्हा लोकांना वाटले की हा केवळ एक निवडणुकीचा जुमला असेल. राजकीय नेत्यांच्या नेहमीच्या पोकळ आश्वासनांसारखी किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या एखाद्या खोट्या मेसेजसारखी ही केवळ एक अफवा असेल, असाच गोड गैरसमज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने करून घेतला होता. अनेक प्रवाशांना असे वाटले की हे नियम कागदावरच राहतील किंवा ते लागू व्हायला अजून अनेक महिने लागतील. पण प्रशासनाने अत्यंत गुप्तपणे आणि अत्यंत वेगाने आपले जाळे विणले आणि जेव्हा आज राज्यभरातून 3 अत्यंत भयानक, धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनांचे व्हिडिओ आणि बातम्या आमच्या न्यूजरूममध्ये येऊन धडकल्या, तेव्हा मात्र प्रशासनाचा खरा चेहरा जनतेसमोर आला. या तिन्ही घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की आता एसटी महामंडळाने कोणत्याही प्रकारची गय न करण्याचा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणानुसार असे 5 अत्यंत कडक नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यांची माहिती नसल्यामुळे आज अनेक प्रवाशांना भररस्त्यात रडावे लागले आहे. यातील पहिला आणि सर्वात जाचक नियम राज्यातील महिलांसाठी लागू करण्यात आला आहे. दुसरा नियम हा आयुष्यभर एसटीने प्रवास केलेल्या आणि आता सवलतीवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. तिसरा नियम हा रोजच्या रोज नोकरी किंवा व्यवसायानिमित्त अपडाऊन करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी आहे. आणि शेवटचा नियम हा राज्यातील पुरुष प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर प्रवासादरम्यान तुमच्याकडे महामंडळाने सांगितलेली 2 अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत कागदपत्रे नसतील, तर तुम्हाला एसटी बसच्या पायरीवरही पाय ठेवता येणार नाही. तुमची कोणतीही सवलत एका सेकंदात रद्द केली जाईल. या महाभयंकर कारवाईची पहिली ठिणगी पडली ती राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात. या पुण्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील महिला प्रवाशांना एक मोठा धक्का दिला आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत 50% तिकीट सवलतीचा डंका राज्यभर अतिशय जोरात पिटला गेला होता. पण याच सवलतीच्या नावाखाली महिलांना कसा मनस्ताप सहन करावा लागत आहे, याचे जिवंत उदाहरण पुण्यात पाहायला मिळाले. रोजच्या धावपळीच्या वेळेत पुण्यातील एका बस स्थानकातून एक एसटी बस प्रवाशांनी खचाखच भरून आपल्या मार्गावर निघाली होती. या बसमध्ये अनेक महिला प्रवासी बसल्या होत्या आणि त्यातील 5 महिलांनी नेहमीप्रमाणे अतिशय आत्मविश्वासाने एसटीच्या योजनेनुसार कंडक्टरकडे 50% सवलतीचे तिकीट मागितले. कंडक्टरनेही कोणत्याही वादाविना त्यांना ते सवलतीचे तिकीट दिले. गाडी अगदी वेगात शहराच्या रस्त्यांवरून धावत होती. पण जशी ती गाडी शहराच्या एका विशिष्ट हद्दीत पोहोचली, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या एसटी महामंडळाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी म्हणजेच चेकिंग स्क्वॉडने अचानक त्या बसला हात दाखवून थांबवले. अधिकारी अत्यंत वेगाने गाडीत शिरले आणि त्यांनी थेट प्रवाशांची तिकिटे तपासण्यास सुरुवात केली. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्या 5 महिलांचे तिकीट पाहिले, तेव्हा त्यांनी अत्यंत कडक शब्दात त्या महिलांना सांगितले की तुम्ही महामंडळाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे तुमचे हे तिकीट बेकायदेशीर आहे. महिलांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली की आम्ही तर रोज याच मार्गावरून आणि याच सवलतीच्या तिकिटावर प्रवास करतो, मग आजच अचानक हा नियम कुठून आला. पण अधिकाऱ्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत स्पष्ट केले की वरून आलेले आदेश बदलले आहेत आणि नियम मोडल्याप्रकरणी त्या महिलांना चालू प्रवासात अक्षरशः बसमधून खाली उतरवण्यात आले. आता आमच्या प्रतिनिधींनी या घटनेच्या मुळाशी जाऊन जेव्हा शोध घेतला, तेव्हा असे समोर आले की त्या महिलांना या नव्या अटीची कोणतीही माहिती नव्हती. राज्य सरकारने 50% सवलत संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली असली तरी ती सवलत कोणत्याही शहराच्या अंतर्गत प्रवास करण्यासाठी म्हणजेच सिटी बसच्या हद्दीत लागू होत नाही. जर तुम्ही शहराच्या शहरात, उदाहरणार्थ पुण्याहून पिंपरी चिंचवडला, कल्याणहून ठाण्याला किंवा तुमच्याच शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जात असाल, तर तुम्हाला 100% पूर्ण तिकीट काढावेच लागेल. इतकेच नाही तर जर तुमची बस महाराष्ट्राची सीमा ओलांडून शेजारच्या राज्यात जात असेल, तर बॉर्डर संपेपर्यंत तुम्हाला अर्धे तिकीट मिळेल आणि बॉर्डर ओलांडताच तुम्हाला पूर्ण तिकीट द्यावे लागेल. हा तांत्रिक आणि अत्यंत महत्त्वाचा नियम माहीत नसल्यामुळेच त्या महिलांना अपमानित होऊन रस्त्यावर उतरावे लागले. विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले असून निवडणुकीच्या तोंडावर महिलांना फसवले जात असल्याचा गंभीर आरोप सुरू झाला आहे. पुण्याची ही धक्कादायक घटना ताजी असतानाच
उत्तर महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या नाशिकमधून दुसरी अत्यंत संतापजनक बातमी आमच्या हाती आली. हा दुसरा नियम थेट राज्यातील वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांवर प्रशासनाचा बडगा उगारणारा ठरला आहे. नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकावर एक लांब पल्ल्याची आणि राज्याच्या दुसऱ्या टोकाला जाणारी एसटी बस उभी होती. गाडी सुटण्याची वेळ झाली होती. बसमध्ये 60 वर्षांवरील अनेक ज्येष्ठ नागरिक बसले होते. शासनाच्या नियमानुसार या सर्वांनी 50% सवलतीचा हक्क सांगत अर्ध्या पैशांचे तिकीट कंडक्टरकडून घेतले होते. गाडी स्थानकातून बाहेर पडणार इतक्यात कंडक्टरला काहीतरी संशय आला आणि त्याने स्वतःहून प्रवाशांची उलटतपासणी सुरू केली. कंडक्टर एका ज्येष्ठ नागरिकाजवळ गेला आणि त्याने अत्यंत नम्रपणे पण ठाम आवाजात त्यांना त्यांचे मूळ ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली. त्या आजोबांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या खिशातून एक ओळखपत्र काढून कंडक्टरच्या हातात दिले. पण जेव्हा कंडक्टरने त्या कार्डावरील अक्षरे, त्याचा फॉन्ट आणि त्यावरील जन्मतारखेचा आकडा पाहिला तेव्हा त्याला तो आकडा खाडाखोड केल्यासारखा वाटला. त्याने बारकाईने आणि अत्यंत सूक्ष्म पद्धतीने त्या कार्डाची तपासणी केली असता एक मोठा घोटाळा समोर आला. ते ओळखपत्र पूर्णपणे बनावट आणि एडिट केलेले असल्याचे निष्पन्न झाले. सवलत पदरात पाडून घेण्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःच्या वयात चक्क 5 वर्षे वाढवून ती खोटी जन्मतारीख ओळखपत्रावर छापून घेतली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंडक्टरचा संशय अधिकच बळावला. त्याने तडक शेजारी बसलेल्या दुसऱ्या, तिसऱ्या अशा तब्बल 15 प्रवाशांची ओळखपत्रे तपासण्याचा धडाका लावला. आणि प्रेक्षको, सर्वात धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे या 15ही जणांपैकी बहुतांश लोकांची कागदपत्रे बोगस निघाली. काहींनी तर स्वतःचे मूळ ओळखपत्र घरीच ठेवून मोबाईलमध्ये झेरॉक्स आणि अत्यंत अस्पष्ट असे फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून वयाचा आकडा स्पष्ट दिसू नये. लोकांकडून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन आणि आधार कार्डवरील तारखा बदलून प्रशासनाची आणि शासनाच्या तिजोरीची मोठी फसवणूक केली जात असल्याचे या घटनेतून उघडकीस आले. या भयंकर प्रकारानंतर नाशिकमध्ये त्या 15ही जणांना कोणताही मुलाहिजा न बाळगता तात्काळ बसमधून खाली उतरवण्यात आले. एवढेच नाही तर त्यांच्या सर्व सवलती कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या कठोर आणि धडक कारवाईमुळे आता राज्यभर बनावट कागदपत्रे घेऊन फिरणाऱ्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत. पण प्रेक्षको, आता आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती या आधीच्या दोन्ही बातम्यांपेक्षा अत्यंत भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारी आहे. ही तिसरी आणि सर्वात मोठी घटना घडली आहे ऐतिहासिक कोल्हापूर शहराच्या महामार्गावर. एसटीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एका सर्वसामान्य प्रवाशावर इतकी मोठी, थेट आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, ज्याचा विचारही कोणी स्वप्नात केला नसेल. रात्रीच्या वेळी एक गाडी कोल्हापूर-पुणे महामार्गावरून अतिशय वेगाने धावत होती. सर्व प्रवासी झोपेच्या अधीन झाले होते. एका निर्मनुष्य थांब्यावरून एक प्रवासी गाडीला हात करून आत चढला. तो आपल्या जागेवर जाऊन बसला खरा, पण गाडी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. सूत्रांकडून आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने प्रचंड मद्यपान केले होते आणि तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. त्याने आजूबाजूला आणि विशेषतः बाजूच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशांकडे पाहून अत्यंत विचित्र, घाणेरडे हावभाव करण्यास सुरुवात केली. तो स्वतःशीच आणि आजूबाजूच्या लोकांशी अर्वाच्य आणि शिवराळ भाषेत बडबड करत होता. त्याच्या तोंडातून तंबाखू, गुटखा आणि देशी दारूचा इतका भयानक दर्प येत होता की संपूर्ण गाडीत दुर्गंधी पसरली होती आणि त्याच्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांचा जीव गुदमरू लागला होता. महिला प्रवाशांनी घाबरून तात्काळ कंडक्टरकडे धाव घेतली आणि या प्रकाराची तक्रार केली. सुरुवातीला कंडक्टरने अत्यंत सामंजस्याने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या मद्यपी प्रवाशाला समजावून सांगत शांत बसण्याची आणि झोपून जाण्याची विनंती केली. पण नशेच्या धुंदीत असलेल्या त्या प्रवाशाला कोणताही फरक पडला नाही. त्याने उलट कंडक्टरलाच शिवीगाळ करत चक्क त्याची कॉलर पकडली आणि सरकारी कामात अडथळा आणत गाडीत भयंकर गोंधळ घालायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी जर असा प्रकार घडला तर जास्तीत जास्त त्या प्रवाशाला गाडी थांबून एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा पुढच्या थांब्यावर उतरवून दिले जायचे. पण आता काळ बदलला आहे आणि एसटी महामंडळाचा तो 5वा आणि अत्यंत भयानक नियम लागू झाला आहे. कंडक्टरने आणि ड्रायव्हरने क्षणाचाही विलंब न लावता गाडीचा मार्ग बदलला आणि ती एसटी बस थेट जवळच्या पोलीस स्टेशनच्या आवारात नेऊन उभी केली. आता महामंडळाच्या नव्या GR नुसार बसमध्ये महिलांशी कोणतेही गैरवर्तन करणे, मद्यपान करून किंवा गुटखा तंबाखू खाऊन बसच्या आत घाण करणे आणि कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्या अंगावर धावून जाणे हा अत्यंत गंभीर, दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या, त्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये फरफटत नेले आणि त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करून त्याला कोठडीच्या गजाआड टाकले. आता या व्यक्तीला आयुष्यात कधीही एसटीमध्ये पाय ठेवता येणार नाही आणि त्याचे संपूर्ण भविष्य अंधारात गेले आहे. या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील समाजकंटकांना आणि एसटीत हुज्जत घालणाऱ्यांना एक अत्यंत कडक संदेश दिला आहे की आता कायदा कुणालाही सोडणार नाही. या सर्व अत्यंत कडक आणि कठोर कारवायांच्या गराड्यात आता राज्यातील पुरुष वर्गासाठी आणि नोकरदार प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी एसटी महामंडळाकडून समोर येत आहे.
एकीकडे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतींवरून प्रचंड गदारोळ आणि गोंधळ उडालेला असतानाच दुसरीकडे पुरुष प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि कदाचित आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुरुष मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी शासनाने एक नवी घोषणा केली आहे. आता एसटीच्या प्रवासामध्ये पुरुष प्रवाशांना चक्क 15% सवलत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही सवलत मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. ही सवलत तुम्हाला साध्या तिकीट खिडकीवर किंवा गाडीत बसल्यावर कंडक्टरकडे मिळणार नाही. जर तुम्हाला तुमच्या गावाकडे, शहरात किंवा कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासाला जायचे असेल, तर तुम्हाला घरात बसून किंवा बस स्थानकावर जाऊन आगाऊ आरक्षण म्हणजेच ॲडव्हान्स ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही हे ऑनलाईन बुकिंग केले तरच तुम्हाला तुमच्या एकूण तिकीट दरामध्ये 15%ची थेट सवलत दिली जाणार आहे. राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांच्या मते हा निर्णय म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर टाकलेला एक राजकीय डाव असू शकतो. पण काहीही असले तरी वाढत्या महागाईच्या काळात आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी लूटमारीला कंटाळलेल्या सर्वसामान्य पुरुष प्रवाशांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक बाब ठरू शकते. या सवलतीचा नक्की लाभ कसा घ्यायचा, ऑनलाईन बुकिंगसाठी कोणते ॲप वापरायचे आणि याचे प्रत्यक्ष नियम काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आता राज्यभरातील बस आगारांमध्ये प्रवाशांची मोठी झुंबड उडताना दिसत आहे. या नव्या सवलतीमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर विरोधकांनी याला केवळ एक फसवी घोषणा असल्याचे म्हटले आहे. पण प्रेक्षको, या सर्व घटना, हे बदललेले नियम आणि एसटी महामंडळाचा हा नवा GR पाहता एक गोष्ट अगदी सूर्यासारखी स्पष्ट झाली आहे की इथून पुढे एसटीचा प्रवास हा पूर्वीसारखा सोपा आणि मनमानी राहिलेला नाही. जर तुम्हाला सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला शासनाने ठरवून दिलेली नियमावली अगदी काटेकोरपणे पाळावीच लागेल. आता प्रश्न असा निर्माण होतो की ही जी धडक कारवाई संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे, या कारवाईला नेमके जबाबदार कोण आहे? प्रशासनाचा हा अचानक आलेला कठोरपणा योग्य आहे की नाही? आणि या सर्व राजकीय चिखलफेकीत सर्वसामान्य प्रवाशांनी नेमके काय करायचे? 1:2